प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे पातीचा कांदा व सदाफुलीचे छोटेसे रोपटे। सर्वप्रथम पातीचा कांदा हातात घेऊन कांद्याच्या मुळाचे निरीक्षण करा। मूळ कशा पद्धतीचे आहे याची बारकाईने पाहणी करा। कांद्याच्या पातीचे किंवा कांद्याच्या पानाचे निरीक्षण करा। कांद्याचे मूळ हे खोडापासून एखाद्या तंतूसारखे बाहेर आल्यासारखे आपणास दिसते, अशा मुळांना तंतुमय मुळे असे म्हणतात। कांद्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकास समांतर असतात। अशा शिराविन्यासास समांतर शिराविन्यास असे म्हणतात। यानंतर सदाफुलीचे एक छोटेसे रोपटे घ्या। या रोपट्याच्या पानाचे व मुळाचे निरीक्षण करा। पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर आपणास दिसते, त्यामुळे मुख्य पर्णपत्र हे दोन भागात विभागल्यासारखे आहे। या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांचे एक जाळे तयार झालेले आपणास दिसते। अशा शिराविन्यासास जाळीदार शिराविन्यास असे म्हणतात। या वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटलेली आपणास दिसतात व तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात व यामुळे झाडाला आधार मिळतो। अशा मुळांना सोटमूळ असे म्हणतात। या निरीक्षणावरून ज्या वनस्पतीचे मूळ हे तंतुमय मूळ आहे व पानांचा शिराविन्यास हा समांतर आहे, अशा वनस्पतींना एकदल वनस्पती असे म्हणतात। व ज्या वनस्पतींचे मूळ हे सोटमूळ आहे व पानांचा शिराविन्यास हा जाळीदार आहे, अशा वनस्पतींना द्विदल वनस्पती असे म्हणतात। आता आपण गवती चहा ही वनस्पती घेऊ। या वनस्पतीचा शिराविन्यासाचे निरीक्षण केल्यास आपणास असे लक्षात येईल की हा शिराविन्यास समांतर शिराविन्यास आहे, म्हणजेच ही वनस्पती एकदल वनस्पती आहे। आपण एक जास्वंदाचे पान घेऊ। या पानाचे निरीक्षण केल्यास आपणास असे लक्षात येईल की या पानाच्या मधोमध एक जाड शीर आहे। या पर्णपत्राची दोन समान भागात विभागणी झालेली आहे। या मुख्य शिरेस अनेक उपशिरा फुटून त्याचे एक जाळे तयार झाले आहे, म्हणजेच हा शिराविन्यास जाळीदार शिराविन्यास आहे। यावरून जास्वंद ही द्विदल वनस्पती आहे। याशिवाय आपल्या आजूबाजूच्या परिसरातून आपण विविध वनस्पतींचे निरीक्षण करून त्याच्या पानावरून ही वनस्पती एकदल वनस्पती आहे की द्विदल वनस्पती आहे हे सहज ओळखू शकतो। याद्वारे वनस्पतीविषयीचे कुतूहल आपण नक्कीच वाढवू शकतो। व लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह। नमस्कार बालमित्रांनो।